काय झालं? अरे रिटायर्ड एवढ्यांना आम्ही वर्कल ट्रेन केलाय. नेहमी चुकतो. ओ शिट, वाचलो वाचलो वाचलो. आता जस्ट किती जवळून गेला. पोलिसांनी पकडला वाटतं याला. पोलिसांनी पकडलेला वाटतं याला. काय पकडलेला ना? मग काय बोललास? इकडून तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू युट्यूब व्हिडिओ. तर आज भेटतो आपण खूप दिवसाने. तर आज रिटर्न एकदा आपण करतोय मोटो व्लॉगिंग. तर आज मी चाललो एका कुठल्या तरी बीचला. बीचचं डेस्टिनेशन जाऊन मला काय ठरलेलं नाहीये. सो आता आम्ही डिस्कस करू. अलिबाग साईडच्याच बीचला जाणार आहोत. तर मध्ये कुठेतरी डिस्कस करू की कुठे जायचंय अँड देन त्याच्यानंतर त्या बीचला जाऊ. करतोय आणि कधी आम्ही रोड चुकत नाही असं झाला नाही. एवढ्यांना आम्ही वर्कल ट्रेन केलाय. नेहमी रोड चुकतो. परत या वर्कलच्या ब्रिजवर वर गेला, तिकडनं रिटर्न आला. जायचं कुठं? त्या परत तिथे जिथे थांबलेलो तिथे स्टॉप घेऊ. जिथे थांबलेलो तिथे स्टॉप घेऊ. ठीक आहे, चल. मोठं लोक चला पुढे जाऊया आता. वडकोलच्या इथपर्यंत आलोय. जाम हेवी फील होत आहे. हेल्मेट एवढा वजन आहे ना, त्या होल्डर आणि आपलं माईक वगैरेमुळे जाम हेल्मेट असं वजन होतं. त्यामुळे असं काय होतं, हेल्मेट असं खाली जातोय. त्याच्यामुळे असं सारखं मला वर करायला लागतं. तर बघू शकता मी माझ्या ज्युपिटरवर, मंदार त्याच्या GT650 वर, आणि हा होणारा सनसेट. सो क्लायमेट एकदम भारी आहे. आणि असाच आता पुढे जात जाऊ आम्ही. हो, काय व्ह्यू येतो बघा इकडून, नदी. ओ शिट, वाचलो वाचलो वाचलो. आता जस्ट किती जवळून गेला. हार्टबीट फास्ट झालं माझ्या पटकन. जस्ट वाचलो. मागच्या वेळी पण इथं आलतो ना, याच ब्रिजवर माझं जस्ट क्रॉस झालं. सेम अशीच गाडी होती. आता रेकॉर्डिंग नव्हती करता आली, पण आता सेम परफेक्ट तसंच झालेलं. जस्ट वाचलो. किती जवळून जातात तिथं यार. म्हणून हेल्मेट वगैरे घातलाय. पूर्ण राईड सेफ करतोय. थोडासा आता जरा वेळात बोलतो, कारण का हार्टबीट खूप फास्ट झालेत माझे. पोलिसांनी पकडला वाटतं याला. पोलिसांनी पकडला वाटतं याला. पोलिसांनी पकडलेला वाटतं याला. जस्ट पकडलेलं. काय माहित सोडला का काय, कुठे आहे येऊ. काय कुठे गेला. जस्ट पकडलेला वाटतं. जस्ट थांबला पण नाही, म्हणजे नसेल सोडला वाटतं. कारण का त्याला हात तर गेला, तर हेल्मेट तर नव्हता घातलेला. कुठे आहे? नाही, बरं झालं जस्ट वाचलो. कारण की तिकडे फुल चेकिंग चालू होती आणि पोलीस माझा असा अवतार बघून फोन विथ हेल्मेट हसत होते. ठीक आहे, राहू दे. बरं, जस्ट वाचलो. इथे थांबलंय मध्ये. बघू याला विचारू दे. हसते म्हणजे पकडलेला. चला, काय झालं? काय पकडलेला ना? मग काय बोललास? ड्रिप मारले. मी जस्ट पाठी होतो, माझ्याकडे बघून हसत होते. का त्याला माहिती असेल की सोबतच आहे वगैरे, आणि मी कॅमेरा चालू केलता. अरे का तेच मला. अरे मी बघितलं की तुला हात केला. हो चीस. अरे मी पण बघतोय. अरे मी बघितलं की या साईडला म्हणून मी पण बघितलं. अरे की तू हळूहळू घेतलीस,
याला शोधतोय इकडं इकडं. बरं की नाही बोललो, बरा झाला भेटलास. अरे हेल्मेट नको घालायला यार. इकडे जोशी वाड्यावाल्याकडे आम्ही एक स्टॉप घेतलेला, जस्ट विचार करायला की कुठल्या बीचला जायचं. तर दोन बीच आमच्या याच्यात येत होते, किम की नागाव. तर कारण का नागावला आम्ही गेलतो मागच्या लास्ट संडेला, त्यामुळे बघत होतो की दुसरं बीच एक्सप्लोअर करू. बट त्यावेळी काही व्हिडिओज वगैरे काढले नव्हते. आणि नागाव आम्हाला एक खूप चांगला स्पॉट वाटला. दॅट्स वाय आता विचार आहे की नागावला जाऊ, कारण का तिकडे चांगले असे हे येतील, काय चांगले असे व्ह्यू येतील आणि त्याच्यामुळे चांगले व्हिडिओज वगैरे येतील. सो नागाव इज डन. आणि आता परफेक्ट सनसेट होत आहे आणि मंदिर आता पुढे गेलेलं आहे जस्ट. सो परफेक्ट सनसेट बघू शकता. आता अर्ध्या तासामध्ये सनसेट होईल. तर प्रॉपर आम्हाला नागावचे व्हिडिओज येतील. जस्ट इथून 20 किलोमीटर्स अवे आहोत आम्ही. तर त्यासाठी नागाव फायनल केलेलं आहे. अँड दॅट्स वाय मी पण एन्जॉय करतो सनसेटला आणि तुम्ही पण एन्जॉय सनसेटला करा. सो डायरेक्ट भेटूया आता बीचच्या इथे. अलिबाग रेवदंड्याच्या रोडवर लेफ्ट घेतला अँड त्याच्यानंतर आता ओके रेवदंडा रोड आहे वाटतं. तिकडून आता सरळ सरळ इकडनं नागाव बीच. मागच्या टाइमला आलतो तेव्हा पण याच रोडने आलतो. सो हाच रोड आता आपण कंटिन्यू करतोय. सो फार सो गुड. तर आता त्या रोडला जाताना नागाव बीचचा एक मस्त असा व्ह्यू दिसलाय. वाव, काय सनसेट होतोय. तर नागावच्या बीचच्या इथं जस्ट 500 मीटर दूर आहे. जस्ट पोचेन अँड परफेक्ट टायमाला पोचलोय. सनसेट होत आहे अँड हिअर वी आर ॲट द बीच. तर बीचवरती जाऊन तुम्हाला बीचचा व्ह्यू दाखवतो. गाडी कुठेतरी समथिंग इथं पार्क करतो. इकडे कुठे इकडेच पार्क करतो अँड देन तुम्हाला बीचचा व्ह्यू दाखवतो. प्लॅन मध्ये थोडासा चेंज झालाय. नागावच्या बीचला आलतो बट तिकडे आम्हाला हे नाही होणार, काय बीच मध्ये गाडी टाकता नाही येणार. बीच मधले शॉर्ट्स पण नाही भेटणार. सो अक्षीला चाललोय. अक्षीमध्ये आमचा असा प्लॅन आहे, माझा असा डोक्यात आहे की तिकडे असे बीच मधले शॉर्ट्स येतील. सो आता आम्ही अक्षयच्या बीचचा तुम्हाला व्ह्यू दाखवू. सो यस, लगभग किती 5-6 किलोमीटर लांब होता नागावपासून अक्षय. तर आम्ही अक्षयच्या बीचच्या इथं आलेलो. डायरेक्ट गाडी आता पूर्ण आधी टाकू बीचवरती आणि बीचचा तुम्हाला व्ह्यू दाखवू विथ आवर बाईक्स. सो यस, सनसेट आता होणारच आहे. एकदम 15-20 मिनटामध्ये सनसेट होईल. परफेक्ट टायमावर पोचलं. नागावचा सनसेट तर बघितलेला आहे. अक्षयचा सनसेट कसा असेल ते जस्ट आपण बघू. अँड हिअर वी गो, लेट्स गो. हा 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 हा, डायरेक्ट गाडी टाकलेली आहे मी आत. अँड लुक ॲट दॅट सनसेट. हो 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 हो. बा इकडून तुम्हाला व्ह्यू दाखवतो. झूम. वाव, नाईस सनसेट. तर आता थोडा वेळ इकडे जरासे व्हिडिओज वगैरे काढतो अँड देन पुढे जाऊया. तर आता 6:30 वाजून गेलेले आहेत आणि आपला काय बोलतात सनसेट पण झालेला आहे. तर सनसेट बघून आमचा झाला आहे प्रॉपर. एवढा आज काय सनसेट दिसला नाही, कारण का थोडा क्लाउडी वगैरे होता. सो
बीचेस वर्सेस सनसेट खूप चांगले असतात. तर तुम्हाला पण असा एक्सपिरियन्स करायचा असेल तर एक्सपिरियन्स करा. आम्ही तर एक्सपिरियन्स करतोच आहे. आणि अजून अशाच व्लॉगमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल मोटो ब्लॉगचा तर कमेंटमध्ये सांगा. आणि भेटूया अशाच पुढच्या व्लॉगमध्ये. सो थँक्स फॉर वॉचिंग.